या सन्मानाचं स्वरूप आहे शाल श्रीफळ आणि बुके देऊन संजू बाबांच्या हस्ते टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या कार्यक्रमाची खऱ्या शोभा वाढवूया आणि सांगितल्याप्रमाणे टाळ्या का वाजवायच्या कारण समोर आपल्या महाराज साहेबांचं एक वैशिष्ट्य आहे. एक तर जर तुम्ही आनंद दिला दुप्पट आनंद तुमच्या कुटुंबात देण्याचं येईपर्यंत आपल्याला 10 वर्ष वाट पाहावी लागली आणि आज छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उत्सव समितीच्या अध्यक्ष या नात्यानं त्यांनी दिलेला शब्द पाळला आणि तो पूर्णत्वाला नेला. यासाठी संजू बाबांचा आपण विशेष सन्मान या ठिकाणी होतोय आणि हा सन्मानाचा स्वीकार त्यांनी करायचा आहे. शिवजन्मोत्सव उत्सव समिती सर्व पदाधिकारी सर्व सदस्य त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा याचे सर्व कार्यकारिणी मंडळ या सोहळ्यात सर्वांना विनंती करतो त्यांनी संजू बाबांचा या ठिकाणी विशेष सन्मान करावा. त्यावेळेचे जे लोक होते म्हणजे आपले पूर्वज जे होते ते समाजाचा विचार करायचे. अलीकडच्या काळात काय विकृती संपूर्ण आपल्या काय ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दुर्दैवाने सांगावंसं वाटतं की आज समाजाचं नाव सांगायचं समाजाचं आम्ही समाजासाठी करतोय पण दुर्दैवानेच आणि सांगताना वेदना होतात की व्यक्ती केंद्रित लोक आता काय जे असतात त्यांनी केवळ स्वतःचं मी आणि मी असं म्हणणारे जे लोक आहेत ते कारण असताना वेगवेगळ्या जाती धर्मांमध्ये दरार निर्माण करण्याचं काम ते करत आहे. आणि असं जर आपण त्याला बळी पडलो तर तुम्हाला एकच सांगतो फार काळ हा जो आपला जो भारत देश आहे हा अखंड राहणार नाही. देशाचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही. ह्या देशाला तारणारा जर कुणाचा विचार असेल तो छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्व धर्म समभावाचाच विचार हे देशाला तारू शकतो.